श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाने आवर्जून ऐकावी अशी ही कथा. देवा उचल रे मला, कंटाळा आला या असल्या जगण्याचा, म्हातारी आर्ततेने म्हणाली. बिचारी भल्या मोठ्या बंगल्यात एकटीच राहत होती. कोणीही बरोबर राहत नव्हतं. फक्त एक बाई यायची धुणं भांडी करायला. खरं तर धुणं भांडी हा बहाणा होता. ही म्हातारी जिवंत आहे का मेली याची तपासणी करायला म्हातारीच्याच मुलीने बाईला सांगितलं होतं. ती बाई नुकतीच येऊन गेली. बोलायला थांब म्हणाली म्हातारी, पण मला लय काम आहेत म्हणून ती बाई काही थांबली नाही. फार फार बोलायची ती म्हातारी. हातातला वॉकर टेकत बाहेर वरांड्यात येऊन बसली होती. आसपास जवळ घर नव्हतं. लांबवर आत्ताशी बांधकामं चालू होती. बाकी शेत होतं. म्हातारीच्या मालकीचं 30 एकर शेत होतं. तिच्या मालकाने आणि तिने लावलेल्या झाडांकडे म्हातारीने एकटक पाहिलं आणि आठवणीने डोळ्यात पाणी आलं. जवळच इमानदार कुत्रं शेपटी हलवत बसलं होतं. इतक्यात भवती भिक्षांदेही हा नाद कानावर आला. कुत्र्याने सतर्कतेने झेप घेतली, पण फाटकाजवळ जाऊन नुसतंच उभा राहिला. भुंकला वगैरे काही नाही. वाजवीपेक्षा जास्तच उंच तर्नाबांड आणि गौरवर्णीय संन्याशी आत आला आणि म्हणाला, माई भिक्षा दे. म्हातारी बोलली, कशी देऊ? मला ना उठता येतं ना बसता येतं. तू ये आणि हाताने घे. सामान चोरायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. मी जवळ बंदूक बाळगून आहे, समजलं का? यावर तो मुलगा जोरदार हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात दिसले. तो म्हणाला, अगं वेडे, हे वस्त्रही मला ओझं वाटते. तिथे तुझं जुनाट सामान माझ्या काय कामाचं? यावरती म्हातारी म्हणाली, तू मला नीट दिसत नाहीयेस. ये माझ्याशी गप्पा मार. तो संन्यासी लगेच तिच्यासमोर खुर्चीत जाऊन बसला. आता मात्र तू मला नीट दिसलास. अगदीच श्रीपाद श्रीवल्लभसारखा देखणा आहेस. नाव काय तुझं बाळा? मला लोक स्वामी म्हणतात. पण आजी, तू रोज मुक्त कर म्हणून का ओरडत असतेस ग? बाई, अरे बापरे, म्हणजे तू रोज जाता येता ऐकतोस माझं दुःख? तरुण किंचित हसला आणि म्हणाला, होय, रोजच ऐकतोय. म्हणून तर आज आलो तुला भेटायला. काय सांगू पोरा तुला, मला 2 पोरं आणि 1 मुलगी. माझे मालक तलाठी, ते 16 वर्षापूर्वीच वारले. त्यांनी शेतात हे घर बांधलं होतं. हे सगळं शेत आमचं आता ते वाट्यानं दिलं. दोन्ही पोरं सांभाळत नाहीत. ते 1000 बहाणे सांगतात. इकडे ये म्हणलं की यांची पेन्शन आहे, पण पोरांना आता ATM का कसलं कार्ड काढले, बँकेतही जायची गरज राहिली नाही. काही पैसे तोंडावर फेकतो बस. एक जेवणाचा डबा येतो बेचव, तेच आपलं खात असते. मुलीला आहे माया, येते भेटती रडती आणि निघून जाती. डोळे पुसत म्हातारी म्हणाली, फारच माया आहे तिला माझ्याविषयी. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, माया वगैरे झूट असतं माई. ती शेतावर नजर ठेवून करत नाही ना. नाही रे पोरा, ती तसली अजिबात नाही. अगं फोन कर आणि म्हणून तर बघ तिला. म्हणाव तुझं सगळं चांगलं आहे. मी सगळी जायदाद पोरांच्या नावाने करते. आणि जोरदार हसू लागले. म्हातारी तापट होती, पण आज ती शांत बसली होती. मोक्ष पाहिजे तुला ना? मिळेल, जरूर मिळेल, अवश्य मिळेल ग. त्यासाठीच तर मला इथे पाठवलं आहे भगवंतांनी. म्हातारी म्हणाली, देव माझं ऐकतो का? ऐकतो का? कान किटून गेले परमेश्वराचे. स्वामी म्हणाले, मुक्ती दे, मुक्ती दे. इतकं सोपं वाटतं का तुला? तो तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसू लागला. अंगाला चंदन कस्तुरीचा सुगंध दरवळत होता.
गोरापान, गळ्यात रुद्राक्षमाळा शोभत होती. तो बोलू लागला. ज्ञानाचा अतिप्रचंड झरा मुखातून वाहणार हे पक्कच होतं. स्वामी म्हणाले, अगं मुक्ती दे असं म्हणून मुक्ती मिळत नसते. ती एक प्रक्रिया आहे. जसं पाऊस हे पाऊस असं नुसत्या बोलण्याने तो येत नसतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ढग तयार होते, वारा आपलं काम चोखपणे बजावणे, डोंगराने अडवणे, झाडांनी बाष्पयुक्त वातावरण निर्माण करणे आणि मगच पाऊस पडतो. तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीने ती शक्ती फक्त जागी झाली, तुझ्यापर्यंत येणार नाही. आणि तू भाग्यवंत आहेस माई. परमात्म्याने मला आदेश केला, कारण तुझं मागच्या जन्मी पुण्य अफाट होतं. या जन्मी तुला मिळालेले भोग हे राहिलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी होतं. म्हातारीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रू व्हायला लागले. ते म्हणाले, कारण काहीही असो, माझी प्रार्थना भगवंतांपाशी पोहोचली, हे महत्त्वाचं आहे. माझी या जगातील प्रत्येकाची हाक परमात्मा यांच्यापर्यंत पोहोचतेच, पण प्रारब्ध संचित अटळ असल्याने ते हस्तक्षेप टाळतात. पण काही खचित प्रसंगी त्यांनाही नियमात बदल करावाच लागतो. इतक्यात उघड्या गेटमधून अतिशय पांढरी शुभ्र गाय प्रवेश करून आत आली आणि तिथेच उभी राहिली. तरुण संन्यासी प्रसन्नपणे त्या गायीकडे पाहून स्मित केलं आणि म्हणाले, मी कुठेही असू दे, ही गायी मला शोधत येतेच येते. म्हातारी म्हणाली, मग मला मोक्ष मुक्ती मिळेल का रे पोरा? म्हातारीचा आदरणीय आणि कातर स्वर पाहून त्या संन्यासाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते म्हणाले, माई, मुक्ती म्हणजे सगळं सोडून देणे, अगदी सगळेच. ना संपत्ती, ना आप्तेष्ट, ना मुलं, ना आपला देह, कशाबद्दलही मोह नसावा. माई, तू आज या जमिनीच्या तुकड्यावर मोह लावून बसली आहेस. आज तुझ्या जीवनात काहीही राहिलं नाही. याचा तू आनंद मानायला हवाच, कारण हेच खरं जीवन आहे. इतके दिवस फक्त नाटिका चालू होती असं समज. कुणाकडूनही अपेक्षा करू नकोस, अगदी स्वतःकडून देखील. तू जर या जीवनातच जिवंतपणे सगळ्या बंधनातून सुटलीस तर तुला मेल्यावर कोण अडवणार? जे पाप झाले त्याची माफी माग आणि बघ चमत्कार, तू मुक्त झाली म्हणून समज. इतक्यात तो संन्यासी उठला. म्हातारीच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवला. म्हातारीचे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. कुत्रेही मागं उठलं आणि संन्याशीच्या मागं चालत आले. गाय तिथेच उभी होती. तिला संन्याशी थापटतच होता. म्हातारी म्हणाली, मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस तू, तर तुझे परमात्मा का आले नाहीत मला सांगायला? यावर संन्यासीने सुंदर स्मित केले आणि म्हणाला, माई, ती नजर पाहिजे, ते इथेच आहेत. यावर म्हातारी स्तब्ध झाली. इतक्यात संन्यासी मोठ्या आवाजात म्हणाले, माई, इकडे नीट बघ जरा. गाय उभारली होती. त्याला टेकून संन्यासी उभा होता. पायाजवळ श्वान होता. मोठा पिवळसर प्रकाश पडला. त्यात म्हातारीचे डोळे टिपून गेले. काही क्षणातच गळ्यामध्ये हार दिसलेले, त्रिशूळ असलेले 3 मुखी दत्तात्रेय तिला दिसू लागले. तिने कृतज्ञ भावनेने हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातून पक्का विचार केला, परमेश्वरा, मी सगळं सोडलं आहे आणि तुझ्या चरणाशी लीन आहे. इतक्यात तिच्या अंगालाही कंप सुटला. दोन्ही नाकपुड्यामधून श्वास समपातळीत वाहू लागला. तिने एकदम मोठे श्वास घेतला आणि म्हातारीने खुर्चीत मान टाकली. आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली. ती मोक्षाला शेवटी गेलीच. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.